रास राशीपत्रिकेतील लग्न भावातनं रविदेव मंगळदेव गोचर करतायत, त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्साहवर्धनाचा असणार आहे। याचबरोबर 15 तारखेनंतर या स्थितीमध्ये सुधारणा होईल, कुटुंबाचं सौख्य प्रदान होईल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमचा उत्साह कायम राहू शकतो। याबरोबरच चतुर्थ स्थानात राहुदेव आहे, जे तुम्हाला अधिक महत्वाकांक्षी करतात। कल्पनाशक्तीच्या जोरावर तुम्ही अनेक विचारांमध्ये अडकून पडू शकता। त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही उपासना मी संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला करायच्या आहेत। वास्तू आणि वाहन खरेदी करायचे तर त्याच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे। शिक्षणासाठी या महिन्यात उत्तम स्थिती आहे। पंचमातील शनिदेव हे मार्गी अवस्थेमध्ये आलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला अतिच कार्यशील करतील, कामामध्ये तुम्हाला व्यस्त करतील, अभ्यासाचा उरक वाढवतील आणि त्याचबरोबर संतान सौख्य प्रदान करून देतील आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या प्रणयाचे संकेत सुद्धा उत्तम मिळणार आहेत। याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे गुरुदेव वक्री होत आहेत, गुरुदेव तुम्हाला अधिक चांगली फळे देणार आहेत।